पहिलेपेक्षा उत्पन्न कमीच आहे. कमी आहे. पहिले होतं तो. हो. सांगा ना, तुम्ही सांगा, नुकसान होऊन राहिलं, काय होऊन राहिलं, कसं होऊन, कसा काय कास्तकाराचं. नुकसान म्हटलं म्हणजे हे पाऊस साथ नाही देत, तिकडून सरकार साथ नाही देत. हां. नुकसान हे नापिकी, भाव नाही कापसाले, तुरीले भाव नाही, सोयाबीन तर गेले, तुरी काही मोठे भाव हे नाही विषय. हो. सरकार काही भाव नाही देऊन राहिला नाही. सरकार भाव नाही देऊन राहिलं कास्तकाराच्या मालाले. तुमचं काय म्हणणं आहे, सरकारला काय सांगणं आहे? सरकारला सांगणं आहे का आम्हाला कापसाले भाव द्या, तुरीले भाव द्या, कांद्याले भाव द्या. हां. खर्च निघून नाही राहिला. खर्च निघून नाही राहिला. खर्च कसा निघणार? मजुरी वाढली, औषधाचे भाव वाढले, सल्फेटचे भाव वाढले. बरोबर आहे. म्हणजे पहिले सोन्याचे भाव 10 पटीने वाढले. हा, सोन्याचे भाव 1 लाखाच्या वर गेले. पहिले किती होतं सोनं तुमच्या वेळेस? 60,000. हा, आता आता किती आहे? गेले 1 लाखाच्या वर गेला भाव. हा. 1,04,000 रुपये सोनं आहे. आणि सोयाबीनचे भाव पहिले किती होते? पहिले होते सोयाबीनचे भाव 6,000, आता 4,000 झाले. मग आता भाव वाढायला नाही पाहिजे का? भाव वाढायला पाहिजे, सरकारनं भाव वाढवायला पाहिजे, ठराविक भाव करायला पाहिजे. महागाई तेवढीच आहे की वाढली महागाई? हा, महागाई वाढली. किराणा काय भाव झाला, कपडा काय भाव झाला. हे फक्त शेतकऱ्याचा भाव नाही वाढून राहिला. शेतकऱ्याचे भाव नाही वाढून राहिले. सरकार शेतकऱ्याचा भाव वाढून नाही राहिला. तुमचं म्हणणं सांगा आता शेतकऱ्यांना. हा, शेतकऱ्याला सांग. सरकारला काय म्हणणं आहे? सरकारला म्हणणं आहे का आम्हाला ठराविक भाव द्या, कापसाले, तुरीले, सोयाबीनले ठराविक भाव द्या आम्हाला. कारण की शेती पुरली पाहिजे असा भाव द्या. शेतकरी जगला पाहिजे. शेतकरी जगला पाहिजे. शेतकरी जगन तर बाकीचे जगन. हा, शेतकऱ्याचं पिकलं तर सगळ्या जगात पीक चाललं जाईल. बरोबर आहे. तू आण फक्त फेकूनच दे तुम्ही ते पाणी. अजून काही म्हणणं तुमचं? नाही, आता काय म्हणणं आहे आपलं. आता ते सरकारच्या पारावर काय आपण. सरकारनं काहीतरी दखल घ्यायला हा, पाहिजे. दखल घ्यायला पाहिजे सरकारनं बरोबर आहे. कास्तकाराची. बरोबर आहे. यावर्षी संत्रा वगैरे काही त्याची संत्रा कंडिशन? पण जो होता तो गळला पाण्याच्यानं, पावसाच्यानं काहीच नाही. हा, ते संत्रा. मधात अतिवृष्टी झाली होती तर. हा, संत्रा नाही यावर्षी. संत्रा पतले म्हटले आहे एखाद्या जागी, त्याला भाव नाही आहे, बेभाव संत्रा आहे. आता कसं? शरद पवारच्या वेळेस 3,000चा भाव होता, आता 2,500चा भाव संत्र्याले.